अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाडावर केलेल्या आरोपानंतर त्यांनी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रुपाली ठोंबरे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती आज रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता माध्यमांना दिली आहे. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी शनिवारी जितेंद्र आव्हाड यांच्या व्हॉट्सॲप चॅट व्हायरल होत असल्याचा आरोप केला. त्यांनी या संदेशाचे माध्यमांसमोर जाहीर वाचन केले. तसेच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ट्विट केल्यामुळे अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आमदार आव्हाड यांचे फोटो असलेले चॅट सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. जितेंद्र आव्हाड हे समाजात तेढ निर्माण करत आहेत असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला होता. या विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी तक्रार दिली आणि त्यांच्या तक्रारीवरून रुपाली ठोंबरे, विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण आगाव, आकाश चौरे, सौरभ आगाव यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत.